नमस्कार, वेलकम टू गाईड. आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, आपल्या ज्या सिरीजमधला चौथा लेसन आहे सायन्स 1चा, ज्याचं नाव आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तो आज आपल्याला घ्यायचा आहे. आता हा लेसन येतो ॲक्च्युअल फिजिक्समध्ये. आता फिजिक्समध्ये आल्यानंतर याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स येणार, काही फॉर्म्युला येणार, काही डेरिवेशन्स येणार. आता डेरिवेशन्स आले तरी सोपे असतात, फॉर्म्युला न्यूमेरिकल आलं तरी पण ते सोपं असतं. न्यूमेरिकल परीक्षेला येणं म्हणजे तुमच्यासाठी एक लॉटरी आहे. कारण काय, न्यूमेरिकलचे मार्क जायला चान्सच नसतो. न्यूमेरिकलमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी खूप चान्स असतो. आणि ह्या लेसनमध्ये आपल्याला काय बघा, 3 रूल एकदम इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर 3 मोटर्स आहेत, ज्या मोटरला 5 मार्काचं वेटेज आहे किंवा 3 मार्काचं वेटेज आहे. त्यानंतर असे छोटे मोठे काही डेफिनेशन्स आहेत आणि काही कन्सेप्ट्स आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर, AC जनरेटर आणि DC जनरेटर रात्री 12 वाजता झोपेतून जरी कोणी उठवलं तरी ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपल्याला ते बघायचं आहे. त्यानंतर 3च रूल आहेत, फ्लेमिंगचा डावा, उजवा आणि राईट हँड थंब रूल. हे जर तुम्ही टॉपिक कवर केले तर धडा तुमच्यासाठी एकदम नॉर्मल आहे. तर आपण लेसनला स्टार्ट करूया. ठीक आहे. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपलं दरवेळेसारखं सुरुवातीला लेसनचं नाव समजून घ्या, मग लेसनचं नाव कळल्यानंतर आपण पुढे स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट्स म्हणजे काय, परिणाम. कशाचे परिणाम बघायचे आहेत आपल्याला, इलेक्ट्रिक करंटचे. आता पहिली कन्सेप्ट येते तुम्हाला, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. आता करंट तुम्हाला माहिती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, भरपूर वेळेला खाल्लेले असतील करंट तुम्ही, किंवा झटके पण बसलेले असतील. तो करंट आणि आपला करंट खूप फरक असतो. आता दोघांमध्ये सिमिलरिटी काय, दोघांमधून फक्त झटके बसतात. तर हा जो करंट असतो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे किंवा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला 11वीला जा, 12वीला जा किंवा पुढं कुठेही आयुष्यात फिजिक्स शिका. फिजिक्स म्हणलं की 2च गोष्टी येतात, एक असतो करंट आणि दुसरा असतो तुमचं ऑप्टिक्स. आता आपला 6वा आणि 7वा लेसन जो तो ऑप्टिकवरती डिपेंड आहे आणि हा जो लेसन आहे तो पूर्ण करंटवरती डिपेंड आहे. आता आपण काय करूया की सगळ्यात पहिल्यांदा करंट म्हणजे काय बघूया. ठीक आहे. करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटला मराठीमध्ये काय म्हणायचं, विद्युत प्रभाव. ठीक आहे. तो आपण विद्युतधारा जी आहे किंवा विद्युत प्रभाव जो आहे तो कशाने दाखवतो, आयने दाखवतो. सूत्राच्या साहाय्याने समजून घेऊया. I इक्वल टू असतो Q अपॉन टी. हा आय म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रिक करंट. Q म्हणजे तुमचा असतो इलेक्ट्रिक चार्ज आणि टी म्हणजे असतो टाइम. आता याची डेफिनेशन काय येणार, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अ पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. आता कुठलाही चार्ज ज्यावेळेस फ्लो होतो एका पर्टिक्युलर टाइममध्ये त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. म्हणजे काय, समजा एक स्विच बोर्ड आहे आणि आपला फॅन आहे, ट्यूब आहे, काही असेल आपल्या घरामधले उपकरणं. आता आपण बटन लावल्यानंतर काय होतं, त्याच्यामधून चार्ज फ्लो होतो. आता तो चार्ज किती टाईपचा असतो, 3 टाईपचा असतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. ठीक आहे. पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे काय, न्यूट्रल. आता न्यूट्रॉन जो असतो त्यालाच आपण अर्थिंग वायर पण म्हणतो, जी ग्रीन कलरने दाखवलेली असते वायरमध्ये. आता ती ग्रीन कलरची वायर फक्त काय करते, त्या दोघांना न्यूट्रल करण्याचं काम. म्हणजे हा वाढला तर हा सपोर्ट करणार आणि हा वाढला तर हा सपोर्ट करणार, त्या दोघांच्या मध्ये ती असते. आता फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अ पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. आता बटन लावल्यानंतर काय वेळ लागतो, एक ठराविक वेळ लागत असतो आणि तो वेळ कशासाठी असतो, तो चार्ज जो आहे तो पुढे पास करण्यासाठी. आता आपण फ्री इलेक्ट्रॉन्स बघितलेले असतील. आता फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, कुठलाही जर कंडक्टर घेतला तर त्याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात, जे मोशनलेस असतात, डायरेक्शनलेस असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारची डायरेक्शन नसते, स्वतःचं त्यांना मोशन नसतं. ज्यावेळेस आपण काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर त्याला कनेक्ट करणार त्यावेळेस ते एका मार्गाला लागतात. आता तुम्ही गावाकडे असाल, तुमच्याकडे गाई म्हशी असतात. आता त्या गाई म्हशीला तुम्ही काहीच बोलू नका, तिला आपल्या शेतात जायचं असेल तर 4 शेतं चरून ती म्हैस तुमच्या शेतामध्ये पोहोचते. मग ती सरळ कधी चालते, ज्यावेळेस हातात दांडका असतं. दांडक्याचा वापर केला का बरोबर ते सरळ चालतं. आता इथं दांडका म्हणून काय काम करतं, तुमचं करंट म्हणून काम करतो. ठीक आहे. मग त्याला फ्लो व्हायला एक टाइम लागतो, त्याला म्हणायचं आपल्याला इलेक्ट्रिक करंट. आता ह्या इलेक्ट्रिक करंटचं युनिट लक्षात ठेवा, युनिट आहे एम्पियर आणि डिनोट करायचं आहे कॅपिटल ए ने, त्याला म्हणायचं आपल्याला इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंट झाला का लगेच ह्या सूत्राचं कन्वर्जन, 3 सूत्र बनवायचे आहेत आपल्याला. पहिला येणार Q इक्वल्स टू IT. आता परीक्षेला तुम्हाला फक्त करंट शोधाच येत नाही, काही वेळेला म्हणतो, काय म्हणतो तो माणूस की चार्ज शोधा, त्याच्यामध्ये दिलेला चार्ज काढा. आता चार्ज काढायचं तर फॉर्म्युला काय, Q इक्वल्स टू IT. Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज, I म्हणजे करंट आणि T म्हणजे टाइम. ह्याचं युनिट येणार तुमचं कुलोम. काय युनिट येणार, कुलोम, आणि डिनोट करायचं आपल्याला कॅपिटल C ने. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, बऱ्याच वेळेला विचारलं जातं की टाइम काढा. आता टाइम काढायचं म्हणल्यानंतर टीचा फॉर्म्युला काय येणार, T इक्वल्स टू येणार Q अपॉन I.
आणि याचं युनिट येणार तुमचं सेकंड आणि डिनोट करायचं आहे एस ने. ठीक आहे. आता हे 3 कन्सेप्ट झाल्यानंतर ज्यावेळेस कुठल्याही कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो, पास होत असताना त्याच्यामध्ये चार्ज असतो आणि टाईम असतो. आता ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण बघूया, पोटेन्शियल डिफरन्स काय असते. सगळ्यात पहिल्यांदा सगळे फॉर्म्युला आपण डिराईव्ह करून घेऊया आणि एकदा का फॉर्म्युला डिराईव्ह झाले का त्यानंतर लेसन एकदम तुम्हाला इझिली कळून जाईल. ठीक आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, PD और V. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन समजून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स ॲक्च्युअलमध्ये असतो काय. ठीक आहे. आता समजा आपल्याकडे 2 कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे आणि हा एक कंडक्टर आहे. ह्याला आपण काय केलं आहे, एका वायरनी कनेक्ट केलं आहे. हा सपोज आपला A आणि हा आपला B. ठीक आहे. आता ह्याला काय केलं, आपण एक बॅटरी कनेक्ट केली आहे. बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस ह्याच्यामधून इलेक्ट्रिक करंटचा फ्लो होतो, फ्लो कुठून होतोय, फ्रॉम वन एंड ऑफ कंडक्टर टू द अनदर एंड ऑफ कंडक्टर. आणि त्यावेळेस जर काही वर्क डन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे काय, व्हेन इलेक्ट्रिक चार्ज और इलेक्ट्रिक करंट इज पासिंग फ्रॉम वन एंड ऑफ कंडक्टर टू द अनदर एंड ऑफ कंडक्टर, देन सम वर्क इज डन, इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय येणार, PD और V इक्वल्स टू WQ. काय होतंय, वर्क डन होतंय आणि वर्क डन कशामुळे झालं, चार्जमुळे झालं. चार्ज नथिंग बट काय असतो, तुमचा इलेक्ट्रिक करंट असतो. ठीक आहे. चार्ज म्हणजे सिंगल फ्लो आपण कन्सिडर करू शकतो, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल. मग आता करंट किंवा चार्ज एकच असतो. ठीक आहे. मग PD और V इक्वल्स टू काय आला, WQ. ठीक आहे. ह्या ठिकाणी W म्हणजे काय, तुमचं वर्क डन आहे आणि Q म्हणजे काय, तुमचा चार्ज आहे. ह्या पोटेन्शियल डिफरन्सचं जर युनिट बघितलं तर ते काय असतं, व्होल्ट असतं आणि डिनोट करायचं कॅपिटल V ने. ठीक आहे. युनिट येणार तुमचं व्होल्ट आणि डिनोट करतो आपण कॅपिटल V ने. आता अजून एक ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, V इक्वल्स टू काय तुमचा IT आहे. ठीक आहे. V इक्वल्स टू काय असतो, IT. बऱ्याच वेळेला चार्ज दिलेला नसतो, वर्क डन दिलेलं नसतं, डायरेक्टली काय दिलेलं असतो, करंट आणि टाइम. त्यावेळेस पण आपण पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. तिसरा अजून एक फॉर्म्युला आहे, V इक्वल्स टू IR. आता टाइम दिलेला नसेल, त्यामध्ये काय दिलेलं असणार तुम्हाला, रेजिस्टन्स दिलेला असेल. हा जो फॉर्म्युला आहे तो ओहमच्या लॉचा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला पुढे बघायचा आहे. म्हणजे V इक्वल्स टू काय, 3 फॉर्म्युला आहे. पहिला आहे WQ, त्यानंतर आहे V इक्वल्स टू IT आणि V इक्वल्स टू IR. अशा 3 फॉर्म्युला आपण पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करू शकतो. मग ते डिपेंड कोणावरती करेल, तुम्हाला कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. वर्क डन दिले, चार्ज दिले तर हा फॉर्म्युला वापरा, करंट दिला, टाइम दिला तर हा फॉर्म्युला वापरा, करंट दिला आणि रेजिस्टन्स दिला तर V इक्वल्स टू IR वापरा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट फॉर्म्युला आपला येणार आहे तो आहे तुमचा रेजिस्टन्सचा किंवा रेजिस्टिव्हिटीचा. ठीक आहे. आता रेजिस्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आता फॉर्म्युले कुठले आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण रेजिस्टन्सचा बघूया. R इक्वल्स टू काय असतो तुमचा, याचे 2 टाईप असतात, एक असतो सिरीज आणि दुसरा असतो पॅरलल. आता जर समजा सिरीज असेल तर येणार तुमचं RS इक्वल्स टू येणार R1 प्लस R2 प्लस R3 प्लस RN. हे जे R1 R2 R3 ते काय आहेत, नंबर ऑफ रेजिस्टर्स आहेत आणि RN म्हणजे काय, N नंबर ऑफ रेजिस्टर, तुम्ही किती घेऊ शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आता हा झाला सिरीज अरेंजमेंटचा फॉर्म्युला. कशासाठी आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेजिस्टन्स फाइंड करायचं. ठीक आहे. याचं युनिट येतं बघा ओहम आणि डिनोट करतात ह्या लेटरने. हा जो आहे तो कशाचा सिम्बॉल आहे, ओहमचा आहे. आता समजा पॅरललमध्ये जोडलेत. सिरीज म्हणजे काय, एका शेजारी एक असतात आणि पॅरलल म्हणजे काय, 1/1 असतात. आता जर समजा पॅरललमध्ये जोडलेला असेल तर फॉर्म्युला येणार 1/RP इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1/RN. ठीक आहे. हा R1 R2 R3 परत काय तुमचा नंबर ऑफ रेजिस्टर्स आहेत आणि RN म्हणजे काय असतो, N नंबर ऑफ रेजिस्टर्स. आता ह्याचं पण युनिट काय सेम आहे, ओहमच आहे आणि डिनोट करतात ह्या लेटरने. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची. आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय की N नंबर ऑफ रेजिस्टर्स आहेत आणि तो त्याला काय करतो, अपोज करतो. रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय की तो करंटच्या फ्लोला काय करत असतो, अपोज करत असतो किंवा त्याला अडवत असतो. आपल्या घरामध्ये पण जी काही आपली इलेक्ट्रिकल हाऊसहोल्ड इलेक्ट्रिक वायरिंग आहे त्याच्यामध्ये सिरीज पण अरेंजमेंट असते आणि पॅरलल पण असते, ते डिपेंड करतं सर्किटवरती. आता समजा टीव्हीचं सर्किट एवढंच आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही कधी उघडून ते बघितले असेल मदरबोर्ड, त्याच्यावरती कमीत कमी 100-150 तुम्हाला रेजिस्टर दिसणार. त्याच्यामध्ये काही ठिकाणी ते पॅरललमध्ये जोडतात, काही ठिकाणी सिरीजमध्ये, काही ठिकाणी कंबाईन असतात, सिरीज आणि पॅरलल दोन्ही. ठीक आहे.
मग ते कशासाठी असतं, रेजिस्टिव्हिटीसाठी असतं. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, येणारा जो करंटचा फ्लो अडवून पुढे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये तो दिला जात असतो. सपोज रेजिस्टन्स जर आपण घरामध्ये बसवलं नाही, किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी इन द हाऊसहोल्ड वायरिंग असा जर क्वेश्चन आला. आता रेजिस्टन्स नाहीच आहे तर काय होणार, समजा हे आपल्या घराचं पहिला कॉर्नर आहे आणि हे घराचा दुसरा कॉर्नर आहे. हाय व्होल्टेज आला, इथून जे जाळत जाणार तो शेवटपर्यंत, जेवढं रस्त्यात येईल त्याला सगळ्यांना तो जाळून टाकणार. लो करंट आला, लो करंट आल्यानंतर परत तो काय करणार, करंट त्या इन्स्ट्रुमेंटपर्यंत प्रॉपरली भेटत नाही, प्रॉपरली भेटलं नाही तर त्याचं वर्किंग जे आहे ते इफिशियंटली होत नाही आणि त्यामुळे तो काय होतो, सर्किट ब्रेक होऊन जातो. सर्किट ब्रेक होणे म्हणजेच काय, तो जळतो आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. आता रेजिस्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला बघा, आर इक्वल टू असतो रो एल अपॉन ए. ठीक आहे. आता हा आर म्हणजे काय, इथं रेजिस्टिव्हिटी आहे. आता हा रो जो असतो तो काय असतो, एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर एल म्हणजे लेंथ आणि ए म्हणजे एरिया. आता हे कशावरती डिपेंड करतं, वायर ऑफ द लेंथ. आता खूप वेळेला ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो. ठीक आहे. आणि ह्या क्वेश्चनमध्ये चुका व्हायला खूप चान्स आहेत. कारण काय, वायर जी असते ती नेहमी सर्क्युलर असते आणि सर्क्युलरमध्ये तुम्हाला एरिया दिलेला असतो किंवा एरिया दिलेला नसतो, काही वेळेला रेडियस दिलेली असते. रेडियस दिल्यानंतर तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. आता सर्क्युलर वायर आली म्हणजे एरिया इक्वल टू काय घ्यायचं, तुम्हाला पायर स्क्वेअर घ्यायचं आहे आणि लेंथ दिलेली असते. लेंथ दिलेली असते सेंटीमीटरमध्ये आणि आपल्याला कन्वर्ट करायची असते मीटरमध्ये. ती पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवून घ्या. आता रोजची व्हॅल्यू काही वेळेला दिलेली असते, काही वेळेला रोजची आपल्याला फाइंड करायची असते. ठीक आहे. आता ह्याचं युनिट जे येणार बघा, ते येणार ओहम मीटर. युनिट काय येणार रेजिस्टिव्हिटीचं, ओहम मीटर. ठीक आहे. आता हे फॉर्म्युला झाल्यानंतर पुढचा फॉर्म्युला आपण आता कुठला बघूया, की आता सिरीज झालं, पॅरलल झालं, रेजिस्टिव्हिटी झालं, ओहमचा लॉ झाला, व्ही इक्वल्स टू आय आर. आता मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला कुठला आहे तुमचा, पॉवर. पॉवरला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, शक्ती. ठीक आहे. आता पॉवर फाइंड करण्यासाठी दोन फॉर्म्युला आहेत. पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे पी इक्वल्स टू व्ही आय आणि दुसरा फॉर्म्युला आहे पी इक्वल्स टू आय टी. या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण पॉवर फाइंड करू शकतो. जर पोटेन्शियल डिफरन्स मेन्शन केलेला असेल क्वेश्चनमध्ये तर पी इक्वल्स टू व्ही आय वापरा आणि जर करंट आणि टाइम दिलेला असेल तर पी इक्वल्स टू आय टी वापरा. आता पॉवर दोघांचं युनिट जे येणार ते येणार आहे वॅट. युनिट काय येणार आहे, वॅट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन येतो बघा. क्वेश्चन काय असतो, की एप्रिल महिन्याचं किंवा फेब्रुवारीचं मंथली युनिट काढा तुम्ही, किती बिल झालंय, युनिटचा रेट दिलेला असतो, मग त्या महिन्याचं असणारं इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही फाइंड करा. ह्या टाईपचा एक क्वेश्चन येतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक काय येतं, की वर्ष दिलेलं असतं. म्हणजे शक्यतो ते काय करतात, कन्फ्यूज करायला बघतात, आपल्याला लीप इयर देऊन टाकतात. आता सपोज 2008 दिलेलं आहे, फाइंड द इलेक्ट्रिकल कन्झप्शन ऑफ मंथ ऑफ फेब्रुवारी इन द इयर 2008. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 2008 साली किती दिवस होते, लीप इयर आहे का नाही ते तुम्हाला पहिल्यांदा माहीत पाहिजे. लीप इयर कसं शोधायचं, याला डिवायडेड बाय 4 करायचं. जर पूर्ण डिव्हिजिबल असेल तर लीप इयर आहे, नसेल तर लीप इयर नाही आहे. समजा लीप इयर आलं नाही तर 28 दिवसाच्या हिशोबाने करायचं आहे आणि लीप इयर आलं तर काय करायचं, मग 29 दिवसाचा हिशोब ठेवायचा. ठीक आहे. हे एक समजून घ्या. ह्याचं युनिट आहे वॅट. त्याच्यानंतर एक फिल इन द ब्लँकसाठी खूप वेळाला आलेला आहे पॉवरमधूनच. तो काय सांगतो आपल्याला, की हॉर्स पॉवर जे आहे, आता एका हॉर्स पॉवरमध्ये किती वॅट असतात. ठीक आहे. म्हणजे 1 HP इक्वल्स टू किती असतात, 746 वॅट. ठीक आहे. हे कान नाक डोळे उघडे ठेवून लक्षात ठेवा. 1 HP इक्वल टू काय येणार तुमचं, 746 वॅट. आता हे HP कशासाठी वापरतात, तुम्ही जर गावाकडे गेला असाल, पाण्याची मोटर असते 1 HP 2 HP. तो HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर, ज्याच्यामध्ये आपण जे पंप्स असतात त्यांची पॉवर मोजण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्याला म्हणायचं आहे हॉर्स पॉवर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर लेसनमधला पुढचा पॉईंट कुठला आहे आपला, की आपल्याला आता सर्किट ड्रॉ करायचे. ठीक आहे. मग आता सर्किट म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. सर्किट म्हणजे काय असतो, की ज्यावेळेस आपण नंबर ऑफ अप्लायन्सेस जॉईन करतो, जॉईन केल्यानंतर त्यांची एक सिक्वेन्स तयार होते आणि त्या सिक्वेन्सला काय म्हणतो आपण, सर्किट. ठीक आहे. आता तुम्ही सर्किट असाल, मी सर्किट असेल, ते सर्किट आपलं वेगळं आहे आणि इथलं सर्किट वेगळं आहे. इथल्या सर्किटचा बेनिफिट काय होतो, काहीतरी वाहतं, आणि आपण सर्किट असेल तर काय होतं, सगळंच बिघडतं. ठीक आहे. आता सर्किट जोडायचं आहे किंवा सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सर्किट ड्रॉ करत असताना काही सिम्बॉल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ते सिम्बॉल्स आता आपण 1 बाय 1 बघूया आणि त्यांचं फंक्शन्स काय असतं ते पण समजून घेऊया. ठीक आहे. आता पहिला सर्किटमध्ये जो सिम्बॉल वापरला जातो तो असतो हा. ठीक आहे. इकडे पॉझिटिव्ह असतो आणि इकडे असतो निगेटिव्ह आणि ह्याला म्हणायचं आहे सेल. काय म्हणायचं आहे, सेल.
बायोलॉजीमधली वेगळी सेल आणि इथली सेल वेगळी आहे. आता इथं सेल म्हणजे काय, पॉवर सप्लाय. काय करायचं आपल्याला, पॉवर सप्लाय. ठीक आहे. आता कुठल्याही सर्किटला जर पॉवर सप्लाय जॉईन करायचं असेल तर हे सिम्बॉल वापरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सिम्बॉल आहे तो हा आहे. ठीक आहे. ह्याला म्हणतात बॅटरी. काय म्हणायचं आपल्याला, ह्याला बॅटरी. आता बॅटरी म्हणजे काय की पॉवर तुम्हाला थोडीशी जास्त लागते. जास्त पॉवर जर जोडायची असेल तर एका सिंगल सेलवरती चालणार नाही. ह्याला बॅटरी किंवा मल्टिपल सेल पण म्हणतात खूप ठिकाणी. दोन्ही शब्द लक्षात ठेवा, बॅटरी और मल्टिपल सेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो असतो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा, आणि त्याच्यानंतर हा वाला. ह्या दोघांना पण कीज म्हणतात. ठीक आहे. काय म्हणायचं यांना, की. आता ह्या दोन कीमध्ये फरक काय, पहिल्यामध्ये डॉट नाही आहे, दुसऱ्यामध्ये डॉट आहे. जर डॉट दिलेला असेल तर ओपन आणि डॉट नसेल तर क्लोज. ठीक आहे. ही गोष्ट समजून घ्या. डॉट असेल तर काय असणार तुमची ओपन की, डॉट नसेल तर काय असणार तुमची क्लोज की. ठीक आहे. आता क्लोज की म्हणजे काय, सर्किट ज्यावेळेस ऑन आहे ती म्हणजे क्लोज की, आणि सर्किट ऑफ असेल तर ओपन की. आता की पण दाखवलेली असते आणि कीसाठी लेटर कुठला असतो, के असतो. त्याच्यानंतर पुढे जो सर्किटमध्ये यूज केलेली कन्सेप्ट आहे ती ही आहे. ह्याला म्हणायचं आहे आर. डिनोट कशाने करतात, आर. आर म्हणजे काय तुमचा रेजिस्टन्स. ठीक आहे. आता सर्किटमध्ये काही वेळेला 1 2 3 रेजिस्टन्स जोडलेले असतात. काही वेळेला त्या सर्किटला खूप जास्त रेजिस्टन्सची गरज पडते. मग त्यावेळेस काय करतात, हा रेजिस्टन्स काढायचा आणि मध्ये एक लाईन मारायची. ठीक आहे. हा ॲरो आला का ह्याला म्हणायचं रिओस्टॅट किंवा मल्टिपल रेजिस्टर्स. ठीक आहे. हा फक्त रेजिस्टर आहे आणि हा काय रिओस्टॅट और मल्टिपल रेजिस्टर. त्याच्यानंतर आता ह्या टाईपचं एक काहीतरी दाखवलेलं असतं. ठीक आहे. ह्याला म्हणायचं क्रॉसिंग वायर. काय म्हणायचं याला, क्रॉसिंग वायर. काही ठिकाणी ही लाईन आडवी दाखवली आणि ते उभं दाखवले, दोघांचा मिनिंग एकच होतो. हा आहे तुमचा क्रॉसिंग लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक सिम्बॉल असतो, असं सर्कल केलेलं असतं आणि इथं ए दिलेला असतो, इकडं प्लस आणि इकडं मायनस. ह्या सिम्बॉलला म्हणायचं ॲमीटर. हा ॲमीटर काय करत असतो, सर्किटमध्ये जेवढं करंट आहे ते करंट मेजर करण्याचं काम कोण करतो, आपला ॲमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एक सिम्बॉल असतो जिथं मध्ये व्ही दिलेला असतो प्लस मायनस. ह्याला म्हणायचं आपल्याला व्होल्ट मीटर. आणि हा व्होल्ट मीटर काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये जी दिलेला असतो प्लस आणि मायनस. ह्याला म्हणायचं आपल्याला गॅल्व्हनोमीटर. आता गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो काय करतो, त्या सर्किटमध्ये असणारा करंटचा प्रेझेन्स किंवा अब्सेन्स आपल्याला दाखवत असतो. त्याला म्हणायचं आपल्याला गॅल्व्हनोमीटर. तर मित्रांनो एवढे सिम्बॉल्स आहेत ज्याचा यूज आपल्याला कशासाठी करायचा आहे, सर्किट ड्रॉ करण्यासाठी करायचं. ठीक आहे. आता सर्किट ड्रॉ करण्यासाठी हे सिम्बॉल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ज्यावेळेस ह्या सिम्बॉल्सचं कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, सर्किट. आता आपण ॲक्च्युअल लेसनला आत्ता स्टार्ट करतोय. इतक्या वेळ फक्त काय होतं, तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या लेसन समजण्यासाठी लागणार आहेत तेवढ्या आपण घेतल्यात. आता आपण काय करूया, ॲक्च्युअल लेसनला स्टार्ट करूया. तर करंटची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे, परत एकदा सांगतो. करंट म्हणजे काय, वेन इलेक्ट्रिक चार्ज इज फ्लोईंग इन अ पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे I इक्वल्स टू काय असतो, Q/T. त्याचं युनिट आहे ॲम्पियर. आता युनिट ॲम्पियर का दिलं, कारण ॲम्पियर नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी त्याचं इन्व्हेन्शन केलं. इन्व्हेन्शन केल्यानंतर त्यांच्या ऑनरसाठी आपण काय केलं, करंट्सला युनिट जे आहे ते ॲम्पियरचं दिलं. आता व्होल्ट जे आहेत, आता व्होल्टा नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी पोटेन्शियल डिफरन्सची कन्सेप्ट फाईंड केली, म्हणून त्या युनिटला काय नाव दिलं, त्यांनी व्होल्ट दिलं. ठीक आहे. आता वॅट जे आहे, पॉवरचा शोध जो आहे जेम्स वॅटने लावला. आता जेम्स वॅटने शोध लावल्यानंतर त्यांच्या ऑनरसाठी त्या पॉवरला काय युनिट दिलं, वॅट दिलं. ठीक आहे. ओहमने एक लॉ मांडला, त्या ओहमच्या लॉनुसार रेजिस्टन्सला युनिट काय दिलं, त्यांचं ओहम दिलं. म्हणजे काय, प्रत्येक युनिटच्या मागं थोडीशी छोटी मोठी एक हिस्ट्री असते आणि ते आपण लक्षात ठेवलंच पाहिजे, कारण काय, त्यांनी अख्खं आयुष्य घातलं आहे. आता बरेच जण मस्करीमध्ये म्हणून जातात, हे आले म्हणून आम्हाला अभ्यास वाढला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं त्या एका छोट्याशा गोष्टीसाठी घातलेलं आहे. न्यूटन जे आहे, न्यूटननी समजा ते सफरचंद खाल्लं असतं, फेकलं असतं. बरेच जण असे म्हणतात की त्याचं बायकोचं भांडण झालं, भांडण झाल्यामुळे तो जाऊन झाडाखाली बसला, ॲपल पडलं, मग बायकोच्या रागात त्यांनी विचार करायला सुरुवात केली. तसं ॲक्च्युअलमध्ये काही नव्हतं. आता एक क्युरिओसिटी असते आणि त्या क्युरिओसिटीमधून काहीतरी शोध जन्म घेत असतो. ठीक आहे. तर आता समजा एखादं आपल्याकडे सर्किट आहे, सर्किटमधून ज्यावेळेस करंट पास होत असतो त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तयार होते, त्याला म्हणायचं आपल्याला मॅग्नेटिझम. ठीक आहे. आता मॅग्नेटिझम बघत असताना
सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, मॅग्नेट बघूया. ठीक आहे, मॅग्नेटला नंबर ऑफ पोल्स किती असतात, 2 असतात. पहिला असतो N आणि दुसरा असतो S, नॉर्थ आणि साऊथ. आता ज्यावेळेस हा मॅग्नेट दिलेला असतो, मॅग्नेटच्या सराउंडिंगला ज्यावेळेस किंवा कुठल्याही सर्किटमधून ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये टेम्पररी मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं. आणि हे जे टेम्पररी मॅग्नेटिझम आहे हे प्रोड्यूस होत असताना तो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस तयार करतो. ठीक आहे, आता या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय असतात, द लाईन्स विच आर सेमी सर्क्युलर. पहिल्यांदा काय असतात, त्या सेमी सर्क्युलर असतात, स्टार्टिंग फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन साऊथ पोल. आता पहिला पॉईंट काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस का, की त्या सेमी सर्क्युलर असतात, फुल सर्क्युलर नसतात. स्टार्ट होतात नॉर्थ पोलवर आणि एंड होतात साऊथ पोलवरती. त्याच्यानंतर आपण कुठल्याही पॉईंटला जर एखादा टेंजंट ड्रॉ केला, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर ती काय दाखवते आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड दाखवते. म्हणजे काय दाखवते ती आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड. कुठल्याही पॉईंटवर ड्रॉ करा तुम्ही, इथं करा, इथं करा, इथं करा किंवा खाली करा, ती काय दाखवते तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटची जी पॉवर आहे ती सगळी कुठं कॉन्सन्ट्रेट असते, त्याच्या पोलला. म्हणजे ही जी पोल्स आहेत, हे 2 पोल्स आहेत, ह्या पोल्समध्ये सगळी त्याची पॉवर जनरेट झालेली असते. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला पोर्शनला नाही आहे, तरी पण पुढं जे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजून घ्यायचं तर तुम्हाला मॅग्नेटिझम माहितीच पाहिजे. ते माहीत असल्याशिवाय ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यावरून जाणार, त्यामुळं हे सांगतोय. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आपण आता पहिला पॉईंट घेऊया, आपला ओहम्स लॉ. 2 मार्काला येईल, 3 मार्काला येईल, पण नक्की येईल. 1 मार्कापासून तर 3 मार्कापर्यंत किती मार्काला येऊ शकतो, पण ओहमला ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, आता ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा ओहम्स लॉ मध्ये बघा, त्यांनी काय सांगितलंय, V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. V म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स आहे, आणि I म्हणजे काय, करंट आहे. आता त्यांनी परत एक सांगितलं की सपोज सच फिजिकल कंडिशन्स आर अप्लाइड सच ॲज लेंथ अँड एरिया. आता एक कधी व्हॅलिड आहे, ज्यावेळेस त्या वायरची लेंथ आणि एरिया कंट्रोलमध्ये असेल तरच तुमचा V डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, तुमचा I. आता समजा हे प्रपोर्शनलिटी साईनचं आपण काढल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय घ्यावं लागणार, I घ्यावं लागणार, सॉरी इक्वल टू घ्यावं लागणार. इक्वल टू घेतल्यानंतर काय येणार मग तुमचा I, आणि हा प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट एक घ्यावा लागतो. तो प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट कुठला घेतला, ओमनी रेजिस्टन्सचा घेतला, म्हणून V इक्वल्स टू काय आलं तुमचा IR. हा कोणाचा लॉ आहे, ओमचा लॉ आहे. आता ओमच्या लॉचं स्टेटमेंट काय आहे, सपोज वी हॅव्हिंग अ कंडक्टर विच हॅज पर्टिक्युलर लेंथ अँड एरिया, देन potential difference in a conductor is directly proportional or ratio of the current and resistance R. म्हणजे काय, ओहमच्या लॉ मध्ये काय सांगतो आपल्याला तो, की त्याच्यामध्ये जे असणारा करंट आणि रेजिस्टन्स आहे त्यांचा जर रेशो घेतला तर तो कोणाच्या इक्वल येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्सच्या इक्वल येणार आहे, त्याला म्हणायचं आपल्याला ओहम्स लॉ. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट. सपोज वी हॅव्हिंग अ कंडक्टर विच हॅज पर्टिक्युलर साइज अँड शेप और पर्टिक्युलर लेंथ अँड एरिया, देन current and the ratio of the current and resistance is directly proportional to the potential difference of a conductor is known as Ohm's law. ठीक आहे, आता बऱ्यापैकी इक्वेशन्स जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत, तुमच्या ओहम्स लॉ वरती. त्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन कुठलं आहे, RS इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3, आणि दुसरं इक्वेशन आहे 1/RP इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ठीक आहे, आणि रेजिस्टिव्हिटी इक्वल टू काय तुमचा रो L/A. आता हे झाल्यानंतर ज्यावेळेस ओहमचा लॉ डिराईव्ह झाला किंवा ओहमच्या लॉचं स्टेटमेंट थोडंसं जगामध्ये माहिती झालं, त्याच्यानंतर मग कशाचं इन्व्हेन्शन झालं, सोलेनॉइडचं. ठीक आहे, आता सोलेनॉइड त्यालाच आपण आर्मेचर कॉईल पण म्हणू शकतो. आता सोलेनॉइड असतं काय, सगळ्यात पहिल्यांदा एक मेटलचा ब्लॉक असतो. ठीक आहे, ह्या मेटलच्या ब्लॉकच्या सराउंडिंगला काय केलेली असते, कॉपरची वायर वाउंड केलेली असते. आता कॉपरची वायर वाउंड कशी करणार, इन अ सर्क्युलर पाथ. आता इथून कन्सिडर केली अशी ह्या टाईपमध्ये कॉईल टाईपमध्ये काय केलं आपण, हे केलं, आणि ह्याला एक समजा कंडक्टर आपण कनेक्टर जॉईन करून टाकला, सेल जॉईन केला. आता सोलेनॉइड म्हणजे काय, सोलेनॉइड इज अ स्ट्रक्चर इन विच कॉपर वायर इज बाउंडेड अराउंड अ मेटल ब्लॉक इन अ सर्क्युलर पाथ टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज सोलेनॉइड. आता सोलेनॉइड एक असं स्ट्रक्चर आहे, मध्ये एक लोखंडाचा ठोकळा असतो, त्याला पूर्ण तांब्याची तार गुंडाळलेली असते, आणि शेवटी एक बॅटरी जोडलेली असते. आता बॅटरी जोडल्यानंतर काय पास होणार, करंट. आता करंट पास होत असताना होतं काय, ह्याच्यामध्ये बघा हा जो पार्ट दिसतो एवढा तुम्हाला, इथं टेम्पररी मॅग्नेटिझम प्रोड्यूस होत असतं. कुठलं मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं, टेम्पररी. ते कधीपर्यंत असतं, जोपर्यंत हा करंटचा फ्लो आहे तोपर्यंतच. करंट ऑफ मॅग्नेटिझम ऑफ,
ठीक आहे. म्हणून तुम्ही कधी रिपेअरिंगच्या दुकानात जा, तिथं तुम्हाला स्क्रू असतात, ते डायरेक्टली त्या स्क्रूड्रायव्हरला चिटकतात. कधीपर्यंत? फक्त त्या स्क्रूड्रायव्हरपर्यंतच. ते स्क्रू आणून कपाटाला चिटकून बघा, बाकीच्या कुठल्या लोखंडाच्या गोष्टीला चिटकवा, ते चिटकणार नाहीत. कारण काय? त्यांच्यामध्ये जे मॅग्नेटिझम प्रोड्यूस झालं ते कशामुळे झालं आहे? तिथं असणाऱ्या करंटमुळे. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे मग? सोलेनॉइड. ठीक आहे. सोलेनॉइड काय मग डेफिनेशन परत एकदा ऐकून घ्या. सोलेनॉइड इज अ स्ट्रक्चर इन विच कॉपर वायर इज वाउंडेड अराउंड अ मेटल ब्लॉक इन अ सर्क्युलर पाथ टू फ्लो द करंट इज कॉल्ड ॲज सोलेनॉइड. ठीक आहे. आता सोलेनॉइड झालं. आता सोलेनॉइड झाल्यानंतर काय झालं मग? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं इन्व्हेन्शन झालं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर आपण दररोज करतो. तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. जो आता व्हिडिओ तुम्ही बघता तो मोबाईलवरतीच बघताय. त्या मोबाईलवरती अजून 2-4 ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये पहिलं कुठलं असतं? सबस्क्राईबचं असतं, तेवढं करून घ्या. त्यानंतर लाईकचं असतं, शेअरचं असतं, ज्याचा उपयोग तुम्हाला होईल आणि इतरांना पण होईल. हा जो मोबाईल फोन आहे आपला, हा मोबाईल फोन पण कशावरती चालतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये मदरबोर्ड असतो, त्या मदरबोर्डवरती चिप असते आणि चिप कशावरती काम करते? जे सर्किट्स असतात त्याच्यामधून करंट पास होतो आणि मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतो. ठीक आहे. आपला फोन जर आपण टी व्ही जवळ नेला कधी, तर टी व्हीवरती लाईन्स येतात. ठीक आहे. किंवा टी व्हीचा आवाज बदलून जातो. किंवा कम्प्युटरवरती तुम्ही लॅपटॉपवरती काम करता, अचानक फोन आला तर कम्प्युटरवरती पण एक व्हायब्रेशनचा आवाज येतो. हे कशामुळे होतं? ह्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या मॅग्नेटिक वेव्ह ज्या येतात त्या कॉम्प्युटर किंवा टी व्हीमध्ये असणार, लॅपटॉपमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक वेव्हशी मॅच होतात. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये काय होतं? सगळ्यात पहिल्यांदा एक मॅग्नेट असतो. आता हा जो मॅग्नेट आहे ह्याला काय म्हणतात? निडल मॅग्नेट. ह्याला एक आपण स्टँडवरती सेट केले. आता सेट केल्यानंतर ज्यावेळेस आपण ह्याच्या ह्या साईडला कुठला तरी एखादा कंडक्टर नेणार. कंडक्टर नेल्यानंतर काय करणार? हा जो आहे तो ह्या साईडला डिफ्लेक्शन दाखवणार आणि तोच कंडक्टर जर आपण ह्या साईडला आणला तर तो डिफ्लेक्शन कुठल्या साईडला दाखवणार? ह्या साईडला दाखवणार. ह्याचाच मिनिंग काय होतो? की इलेक्ट्रिक करंटमुळं जो मॅग्नेट आहे तो काय होतो? डिफ्लेक्ट होतो किंवा तो स्वतःचं डिफ्लेक्शन दाखवतो. त्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झाल्यानंतर काही रूल्स आले त्यामध्ये. आता जे रूल्स काय एक्सप्लेन करतात आपल्याला की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं आहे, तर ते कुठल्या डायरेक्शनमध्ये होणार किंवा ते ॲक्च्युअलमध्ये असतं काय? ठीक आहे. त्याच्यासाठी पहिला रूल आपल्याला बघायचा आहे राईट हँड थंब रूल, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता हा राईट हँड थंब रूल जो आहे तो एकदम सोप्पा आहे बघा. आता राईट हँड थंब रूल काय सांगतो आपल्याला की सपोज वी आर स्ट्रेच ऑर वी आर होल्डिंग अ कंडक्टर इन आर राईट हँड. आपण आपल्या उजव्या हातामध्ये असा एक कंडक्टर पकडतोय जो थंब आणि कंडक्टर एकमेकांना काय असतील? पॅरलल असतील. ठीक आहे. हा थंब आहे आणि हा काय आपला राईट हँड आहे किंवा ह्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं एक कंडक्टर आहे. हा कंडक्टर आणि हा थंब एकमेकांना पॅरलल आहे. देन थंब शो डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ कंडक्टर अँड अदर फोल्डेड फिंगर शो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. हा एक रूल का इम्पॉर्टंट आहे? कुठलाही कंडक्टर घ्या, ज्यावेळेस आपण तुम्ही त्याला असं पकडता किंवा असं पकडता, कुठल्या डायरेक्शन पकडल्यानंतर फक्त त्यांचं काय म्हणणं आहे की हा थंब आणि हा जो कंडक्टर आहे तो काय असायला पाहिजे? ते एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे. मग पॅरलल असल्यानंतर हा थंब काय दाखवतो आपल्याला? डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ कंडक्टर आणि हे जे फोल्डेड फिंगर्स आहेत ते काय दाखवतात आपल्याला? डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता आपण ह्याचं इलिस्ट्रेशन बघूया की हा लॉ खरंच यूज होतोय का. आता हा एक माईकचा केबल आहे. ठीक आहे. आता हा जो आहे त्याचा कनेक्टर आहे. आपण हा कनेक्टर कशामध्ये तरी स्विच ऑन केला. ठीक आहे. स्विच ऑन केल्यानंतर आता आपल्याला राईट हँड थंब रूल काय सांगतो? सपोज वी आर होल्डिंग अ कंडक्टर इन आर राईट हँड इन द पोझिशन व्हेन थंब अँड कंडक्टर आर पॅरलल टू इच अदर. आता ही वायर जर बघितली आपण तर ही वायरची डायरेक्शन आणि ह्या थंबची डायरेक्शन दोन्ही एकमेकांना काय आहेत? पॅरलल आहेत. कळतंय? पॅरलल आहेत. मग आता ज्यावेळेस हा आपला कनेक्टर कुठल्या साईडला आहे? खालच्या साईडला आहे. कनेक्टर खालच्या साईडला आहे आणि अंगठा कुठे जातोय? वर जातोय. मग ह्या कनेक्टरमधून जो येणारा करंट आहे किंवा मोशन ऑफ कंडक्टर कोण दाखवतो आपल्याला? हा थंब दाखवतो. आणि ज्यावेळेस आपण ही वायर ह्या हातामध्ये अशा प्रकारे होल्ड केली आहे, होल्ड केल्यानंतर ह्या वायरच्या सगळ्या सराउंडिंगला काय प्रोड्यूस होत असतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. त्याला म्हणायचं आपल्याला राईट हँड थंब रूल. एकदम इझी आहे आणि तुम्हाला काय येत असतो? स्टेटमेंटसाठी हा क्वेश्चन येत असतो. काय येतो क्वेश्चन? राईट द स्टेटमेंट फॉर द राईट हँड थंब रूल. आता काय परत एकदा ऐकून घ्या स्टेटमेंट काय? सपोज यू आर होल्डिंग अ कंडक्टर इन अ राईट हँड इन द पोझिशन व्हेन थंब अँड कंडक्टर आर पॅरलल टू इच अदर, देन थंब शोज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर अँड अदर फोल्डेड फिंगर शो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आता हा रूल झाल्यानंतर आता फ्लेमिंग नावाचा एक सायंटिस्ट होता ज्यांनी परत 2 लॉज डिराईव्ह केलेले, त्यालाच आपण काय म्हणतो? लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. आता फ्लेमिंगचे जे आहेत ते 2 रूल आहेत बघा.
पहिला आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि दुसरा आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय बघूया, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे लॉ किंवा लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता फ्लेमिंगनी काय सांगितलंय, आता त्यांनी सांगितलंय की आपला जो लेफ्ट हँड आहे तो अशा प्रकारे स्ट्रेच करा किंवा त्याची पोझिशन अशी ठेवा, थंब, फोर फिंगर आणि हे मिडल फिंगर हे काय असायला पाहिजेत, परपेंडिक्युलर टू इच अदर. आता पुस्तकामध्ये हे जे फिंगर दाखवली ती पूर्ण अशी दाखवली, तसं आपण काय फोल्ड करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करूया, थंब, फोर फिंगर आणि मिडल फिंगर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन थंब शो डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. इथं पण थंब काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. इथं 90चा अँगल आहे म्हणजे काय, हे परपेंडिक्युलर आहे. मग फोर फिंगर शो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, फोर फिंगर काय दाखवणार आपल्याला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, अँड मिडल फिंगर शो डायरेक्शन ऑफ द करंट. ठीक आहे, लेफ्ट हँड मध्ये काय काय आहे, थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन थंब शो डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, फोर फिंगर शो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर शो डायरेक्शन ऑफ द करंट. कळतंय, आता हा मोशन ऑफ कंडक्टर आहे आणि हा काय तुमचा डायरेक्शन ऑफ करंट आहे. ह्याच्या अपोजिट काय लक्षात ठेवायचं आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फक्त हात बदलायचा आहे, पोझिशन तीच आहे. थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. कोण कोण परपेंडिक्युलर आहे, थंब आहे, फोर फिंगर आहे आणि मिडल फिंगर आहे. देन थंब शो डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, फोर फिंगर शो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर शो द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. आता लेफ्ट हँड मध्ये काय सांगितलंय, डायरेक्शन ऑफ द करंट, आणि राईट मध्ये काय सांगितलं, डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट. आता हा इंड्यूस करंट काय असतो, आता इंड्यूस करंट म्हणजे काय, ज्यावेळेस तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एकदा पास होतो आणि परत पॉझिटिव्ह कडून काय येतो, निगेटिव्ह कडे येतो, म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन असतं करंट मध्ये. आता फोर्स ऑफ रिपल्शन असल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो काय करणार, निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह कडे पास होणार, पॉझिटिव्ह कडे ज्यावेळेस तो चार्ज जास्त होणार तो परत रिपेल होणार. आता रिपेल झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचं एक कंप्लीट सर्क्युलेशन होत असतं त्याला काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड करंट. मग आता राईट हँड मध्ये काय, थंब काय दाखवणार, मोशन ऑफ कंडक्टर, लेफ्ट मध्ये पण तोच आहे. फोर फिंगरची दोघांची डायरेक्शन सेम आहे, फोर फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, आणि हा जो मिडल फिंगर आहे लेफ्ट मध्ये, मिडल फिंगर काय दाखवतो आपल्याला, डायरेक्शन ऑफ द करंट, आणि राईट मध्ये काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट. कळतं एवढं, हे तीन लॉ खूप इम्पॉर्टंट आहेत, एक तर स्टेटमेंटसाठी येऊ शकतात किंवा त्याच्यासाठी एक्सप्लेनसाठी येऊ शकतात. एक्सप्लेनला आलं तरी तेच लिहायचंय आणि स्टेटमेंटसाठी आले तरी पण तेच लिहायचंय. तुमच्या अभ्यासाच्या रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन येत आहोत रिव्हिजन सेशन्स, जे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. याबद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.